परभणी में बारिश का मौसम बच्चों के लिए स्वास्थ्य संबंधी कई चुनौतियां लेकर आता है। बाल रोग विशेषज्ञ डॉक्टर अभिजीत चिद्रवार के अनुसार लगातार बारिश और बढ़ता नमी स्तर बच्चों में संक्रामक रोगों का खतरा बढ़ाता है। बच्चों में सर्दी, खांसी, बुखार के साथ ही डेंगू, मलेरिया, पेट दर्द, दस्त और वायरल फीवर जैसी बीमारियों की संख्या इस मौसम में अधिक होती है। डॉक्टर अभिजीत चंद्रवार ने बताया कि बारिश के मौसम में बच्चों को दूषित पानी से बचाना चाहिए तथा बाहर का खाना ना खिलाना ही बेहतर होता है। इसके साथ ही स्वच्छता बनाए रखना बहुत ज़रूरी है ताकि संक्रमण से बचा जा सके। उन्होंने कहा कि बच्चों की सुरक्षा के लिए उन्हें गर्म कपड़े पहनाएं और घर के आसपास गंदगी ना फैलने दें। बाल रोग विशेषज्ञ ने यह भी सलाह दी कि अगर बच्चों में किसी भी प्रकार का संक्रमण या अस्वस्थता के लक्षण दिखें तो तुरंत चिकित्सक से संपर्क करें। सावधानी और सही देखभाल से बच्चे इस बारिश के मौसम में स्वस्थ रह सकते हैं। नमस्कार, मी डॉक्टर अभिजीत चिद्रवार, बालरोग तज्ञ, मोरिया हॉस्पिटल, मागील 17 वर्षापासून परभणी येथे प्रॅक्टिस करतोय। यावर्षी जे आपण आता बघतोय, जून महिन्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, खूप सारा पाऊस पडतोय, तर ओपीडीज या पूर्णपणे भरलेल्या आहेत। यामध्ये व्हायरल फीवरचे पेशंट्स भरपूर जास्त प्रमाणात आहेत, संडास उलटीचे पेशंट्स आहेत, जुलाब बाळांना भरपूर प्रमाणात होत आहेत, कावीळचे पेशंट बरेच प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत। तर या सर्वांचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या वातावरणामध्ये काही विशिष्ट विषाणू पूर्ण वातावरणात पसरत असतात आणि ते आपल्या अन्नातून, पाण्यातून आपल्या बाळांच्या पोटात जातात आणि मग तिथून बाळांना जुलाब, उलट्या, अतिसार ज्याला आपण म्हणतो, कावीळ ज्याला म्हणतो, या सगळ्या गोष्टींची लागण होत असते। तसंच हा काळ यांचा डासांचा प्रादुर्भाव पण या काळामध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतो। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फीवर या सुद्धा गोष्टींची या काळामध्ये खूप सारे प्रमाणात पेशंट बघायला मिळतात। तर सध्या तर जे सगळ्यात जास्त पेशंट अतिसार आणि उलट्यांचे मिळत आहेत, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाणी अतिशय स्वच्छ करून, उकळून थंड करून किंवा आरओचंच पाणी पाजणे। तुमच्याकडे जरी आजच्या काळामध्ये जार येत असले तरी जारचं सुद्धा पाणी उकळून थंड करून पाजणं अपेक्षित आहे। आणि बाळांना बाहेरचं उघड्यावरचं जेवण म्हणजे पाणीपुरी, भेळपुरी हे काही आपण स्नॅक्स देतोय, तर ते आता या काळामध्ये विशिष्ट करून आपण अवॉइड केलंच पाहिजे। मच्छरदाणीचा भरपूर वापर केला पाहिजे। संध्याकाळी 5-6 वाजता आपले दरवाजे, खिडक्या बंद केल्या पाहिजे आणि आपण परिपूर्ण आपल्या बाळांची काळजी या छोट्या गोष्टींमधून घेतली पाहिजे। ज्यांना पण व्हायरल फीवर आहे, स्वतःला समजा सर्दी खोकला असेल, त्यांनी बाळांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे सिक रूम नावाचा एक कन्सेप्ट डेव्हलप केला पाहिजे, ज्यामध्ये त्या काळामध्ये त्यांनी त्याच रूममध्ये जाऊन झोपायचं, दुसऱ्या फॅमिली मेंबर्सच्या संदर्भात यायचं नाही, ताकी पूर्ण फॅमिलीला, कारण आम्ही बघतो की एकाला सर्दी खोकला ताप होतो आणि मग पूर्ण फॅमिली मेंबर्सला त्यापैकी होतो। त्यातल्या त्यात बाळ, विशिष्ट करून बाळांना त्याचाच प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊन त्यांना न्यूमोनिया, मेंदूज्वर सारखे आजार एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे होत असतात। तर घरच्या सर्वांनी याबद्दल विशिष्ट करून काळजी घ्यायला पाहिजे। धन्यवाद। परभणी से सी न्यूज़ संवाददाता रामकिशन ठोंबरे की रिपोर्ट।